उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या अनेक योजना थंड बसतात असल्याची चर्चा आहे। आनंदाचा शिधा योजनेला यंदा मुहूर्त मिळालेला नसतानाच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेवर सुद्धा लाल शेरा मारण्यात आल्याची चर्चा आहे। ही योजना एकच वर्ष राबवण्यात आली आणि यानंतर यंदा योजनेला बगल देण्यात आली। त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली। राज्यातल्या शाळांचा सर्वांगीण विकास करणं, त्यांचं आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना 5 डिसेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आली। एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी ही एक योजना मानली जाते। मात्र या योजनेवर सुद्धा आता लाल शेरला मारला जातोय अशी चर्चा। तर आनंदाचा शिधानंतर आता माझी शाळा योजनेवर फुली मारली जाण्याची शक्यता आहे। वर्षभरच ही माझी शाळा सुंदर शाळा ही योजना राबवण्यात आली। शिंदेंच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी ही प्रमुख योजना। 5 डिसेंबर 2023 ला माझी शाळा सुंदर शाळा ही योजना सुरू करण्यात आली। शाळांचा विकास, आधुनिक सुविधा, परिसर सौंदर्यीकरणाचा यामागे उद्देश होता। राज्यभरातल्या शाळांमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन केलं जायचं। शिक्षण संस्थांचं विद्यार्थी आणि पालकांमध्ये योजनेची चर्चा होती। विजेत्या शाळांना लाखोंच्या पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं होतं। ऑक्टोबर उजाडला तरी योजनेबाबत कुठलीही घोषणा झालेली नाही। योजनेला बगल दिल्यानं राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलं। झालं असे की मतदान मिळो आणि नंतर मतदान मरो अशी आजची परिस्थिती आहे। फक्त मतदान मिळवण्यासाठी या सर्व योजना या महायुती सरकारने आणल्या होत्या। फक्त लोकांचा वापर करून हे आता लोकांना विसरलेले आहेत। इलेक्शन संपलं की विषय संपला, नाही तर दुसरे कारण असू शकतं की आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दामून नको असाव्यात, कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता। ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते। मग या योजना अशाच चालू राहिल्या तर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटत असावं। या दोन प्रमुख कारणांमुळे या सर्व योजना बंद केल्या। माझी शाळा ही देखील आता योजना जी आहे ती बंद होताना पाहायला मिळते। या बाबतीमध्ये शालेय शिक्षण विभागाचा हा विषय, मला ह्याच्यामधली काही कल्पना नाही। परंतु सरकार चालवत असताना देवेंद्रजी, शिंदेसाहेब आणि अजितदादा हे एकत्र मिळून विचारविनिमय करून सरकार चालवतात। त्याच्यामुळे एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही। परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत, ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार आहे। शाळावर देखील आता लाल शेरा पडलेला आहे। आनंदाचा शेतात जरी यावर्षी जरी अडचणीचा, कारण तुम्हाला कल्पना आहे आता म्हणजे लाडली बहीण लाडकी बहीण 45,000 कोटी आपल्या ठेवल्या तो वेगळे। परंतु यावेळेला आपल्या शेतकऱ्यांवर जी आसमानी सुलतानी कोसळली त्याच्यामुळे 32,000 कोटी रुपये आपल्याला वाटावे लागतात। आता हे सुद्धा पैसे जे आहेत लाडकी बहीण असेल किंवा शेतकऱ्यांना जी मदत करतोय त्या माध्यमातून ह्या गोरगरिबांच्याच घरामध्ये आता हे बघा ना 45 आणि 30-32 म्हणजे किती झाले आता हे।